नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात उमाकांत काशीनाथ घाटे यांच्या बंध आणि इतर कथा या कथासंग्रहातली कथा प्रचिती. या गोष्टी कुणाला बोलू नयेत, स्वतःशीच ठेवाव्यात. पण तुम्हाला म्हणून सांगतो बरं का. बोलता बोलता जोशी घाटपांडेंच्या जवळ सरकले आणि आधीच अवघडलेल्या घाटपांडेंना आणखीनच चमत्कारिक वाटलं. वास्तविक घाटपांडे कंपनीचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट. तेही कुठल्या छोट्या कंपनीचे नव्हेत, तर व्हेंचर ग्रुपच्या सगळ्यात महत्त्वाच्या कंपनीचे, व्हेंचर इंडिया लिमिटेडचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट. त्यांची आलिशान गाडी, त्यांचा चालक. जोशी त्याच कंपनीतले साधे डेप्युटी मॅनेजर. दाढीचे खुंट वाढलेले आणि सदरा पॅन्टमध्ये कधीच न खोचणारे जोशी. पण घाटपांडे अवघडलेले होते आणि जोशी आरामात रेलून बसलेले होते. 3 वर्षांपूर्वी दीपक घाटपांडे जोशीकडे पाहतही नसत आणि आज श्रीधर जोशी चक्क घाटपांडेंच्या शेजारी त्यांच्या मांडीला मांडी लावून त्यांच्या कारमध्ये बसले होते. 3 वर्षात नियतीनं खेळीच तशा केल्या होत्या. घाटपांडेंच्या हातावर सलगीने हात ठेवत जोशी म्हणाले, मला महाराजांच्या प्रचिती येतात, दृष्टांत मिळतात. म्हणजे म्हणजे अनुभव म्हणा. ते पाठीशी आहेत याची जाणीव म्हणा. ध्यान करताना मला मंजूळ घंटानाद ऐकू येतात, सुगंध येतात, महाराज स्वप्नात येतात. तुम्हाला आठवतंय का? वर्षभरापूर्वी मी, अय्यर आणि शिंदे नाशिकला जाणार होतो. मी अचानक गेलो नाही. अपघातातून दोघेही बचावले, पण ड्रायव्हर जागीच गेला. शिंदे नंतर 6 महिने झोपून होता. अय्यरलाही बरंच लागलं. हो, आठवतंय ना. तुम्ही अक्षरशः नशिबानं वाचलात. ताप आला होता म्हणून गेला नाहीत तुम्ही. तेच तर सांगतोय. नशीब नाही आणि तापही नाही. महाराजांनी वाचवलं. आदल्या रात्री सामान पॅक करून बायकोला सांगून झोपलो की लवकर उठव. पहाटे पहाटे महाराज स्वप्नात आले आणि म्हणाले, जाऊ नको, धोका आहे. एवढंच बोलले, अंतर्धान पावले. दचकून जागा झालो. बायकोला म्हणालो, असं झालं, मी नाही जात आज. अय्यर आणि शिंदे गाडी घेऊन आले. आता त्यांना काय सांगणार म्हणून सांगितलं की ताप आहे. अहो, असे अनेक अनुभव भक्तांना येतात. जोशी वाचले हा आत्तापर्यंत घाटपांडेंना योगायोग वाटला होता, पण ही महाराजांची कृपा होती, भक्तीचं फळ होतं. आपल्या भक्ताला त्यांनी मृत्यूपासून वाचवलं होतं. घाटपांडेंना वाटलं की त्यांच्यापुढे नशिबानं उभ्या केलेल्या अपरिहार्यतेच्या काळ्याशार भिंतीला तडा जातोय आणि थोडा प्रकाश झिरपतोय. त्यांना कोंडून टाकणाऱ्या नियतीच्या म्हणा की नशिबाच्या म्हणा, थंडगार हातावरही सत्ता गाजवणारी एक शक्ती आहे आणि तिची कृपा त्यांच्यावरही होणार आहे. तुम्ही आता केंद्रात येताय ना, पहिलं ध्यानाचं ट्रेनिंग घ्या. जप चालू करा. अहो, महाराजांनी इच्छा केली म्हणून तर तुम्हाला यावंसं वाटलं. हा योगच यावा लागतो. महाराजांचे आशीर्वाद लाभले की सगळे भोग जळून जातात. वयाच्या 47पर्यंत दीपक घाटपांडेंचा भोग, नशीब वगैरे शब्दांशी संबंध आलेला नव्हता. लहानपण मध्यम परिस्थितीत, पण छान गेलं होतं. हुशारू आणि कष्टाळू ते होतेच. त्यांनी कष्ट केले आणि यश मिळत गेलं. यशावर त्यांचा हक्क त्यांनी कष्टाने आणि कर्तृत्वाने सिद्ध केला होता.
आणि यश हुकुमाच्या ताबेदारासारखं त्यांच्या मागून येत गेलं. कष्टाने त्यांनी इंजिनिअरिंगला नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवला. एकाग्रतेनं अभ्यास करून वरच्या श्रेणीत उत्तीर्ण झाले. कॅम्पसमध्येच एका नामांकित प्रोफेशनल कंपनीत निवडले गेले. अल्पावधीत त्यांनी वरिष्ठांवर छाप पाडली. महत्त्वाकांक्षी होतेच, आता करिअरिस्ट झाले. काम, कष्ट, अनुभव, योग्य वेळी योग्य ठिकाणी नवीन नोकरीत प्रवेश, एक्सपोजर, मीटिंग्स, डिसिजन्स, प्रेझेंटेशन्स, अप्रायझल्स, प्रमोशन्स यात ते गुंगून गेले. त्यांना देखणी बायको हवी होती, तशीच मुलगी त्यांनी पसंत केली. तिचं माहेर गरीब होतं, पण सासूरवाडीच्या आर्थिक आधाराशी घाटपांडेंना गरजच नव्हती. त्यांच्या मनगटात धमक होती. सेल्फ मेड सक्सेसफुल मॅन म्हणजे काय याचं ते साक्षात उदाहरण होतं. त्यांना सुंदर बायको हवी होती, ती त्यांनी मिळवली. ती फक्त सुंदरच नव्हती, ती शहाणी होती, समजूतदार होती, रुजू होती. परिस्थितीने आलेलं शहाणपण तिच्याकडे होतं. तिने दीपक घाटपांडेंवर मनोभावे प्रेम केलं, त्यांचं घर सांभाळलं. येत गेलेल्या पैशानं, मिळत गेलेल्या सुखानं ती उतली नाही, मातली नाही. घाटपांडेंच्या आक्रमक हट्टी स्वभावाशी तिने सहजपणे जुळवून घेतलं. इतक्या सहज की असं घडतंय हे सतत बिझी असणाऱ्या घाटपांडेंना जाणवलंही नाही. तिने कधी हट्ट केला नाही. नवऱ्याला आवडते म्हणून फिगर जपली. नवरा घरी ऑफिसचं काम करत बसला तेव्हा न सांगता कॉफी करून थर्मासमध्ये भरून ठेवली. मीटिंगसाठी कोट तयार ठेवले, काढून टाकलेले बूट स्टँडवर ठेवले. घाटपांडे न सांगता बाहेर जेवले तेव्हा कुरकुरले नाही. काहीच न कळवता उशीर आले तेव्हा अबोलपणे काळजी करत बसली, पण घाटपांडेंना चकार शब्दानं बोलले नाही. त्यांना क्वचित पार्टीत दारू जास्त झाली तेव्हा सगळं निस्तरलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कडक कॉफी तयार ठेवली. नवऱ्याने रागानं हातातला ग्लास फेकला तेव्हा काचा गोळा केल्या, आवाज चढवला तेव्हा मान खाली घातली. एकुलत्या एका मुलाचे आजार काढले. तो मोठा होत गेला तशी त्याची ही तंत्र सांभाळली. त्याचं टीनेज सहन केलं. वयाबरोबर त्याच्यात आणि वडिलांच्यात पडलेला अंतर बघून ती खंतावली, हळहळली, पण कुणालाच काही बोलली नाही. सज्जन सासू सासऱ्यांशी सालसपणे वागली. त्यांची दुखणी काढली आणि ते गेले तेव्हा मनापासनं रडली, श्रद्धेनं त्यांचे दिवस वार केले. घाटपांडेंचं करिअर बहरत गेलं. प्रवास, मीटिंग्स, प्रोजेक्ट्स, चॅलेंजेस, नवं यश, स्पर्धा, यशाच्या पायऱ्या ते चढत गेले. वयाच्या 35शीत ते व्हेंचर इंडियामध्ये जॉईन झाले आणि मग त्यांच्या करिअरमधली सोनेरी वर्ष चालू झाली. त्यांनी निर्णय घ्यावा, त्यांनी प्रोजेक्ट लीड करावा आणि अपेक्षेपेक्षा कितीतरी पट यश लाभावं. 45व्या वर्षी ते सिनियर व्ही.पी. मार्केटिंग अँड ऑपरेशन्स झाले. कागदावर ईडी आणि CEO रवींद्रन यांना रिपोर्ट करत असले तरी प्रत्यक्षात चेअरमनना रिपोर्ट करू लागले. इतरांना टेरर वाटणारे चेअरमन त्यांच्या खांद्यावर सलगीनं हात ठेवत. चेअरमनच्या बंगल्यावरच्या पार्टीचं त्यांना आमंत्रण असे. रवींद्रन रिटायरमेंटला आले होते. घाटपांडे त्यांची जागा घेणार हे सर्वच जण गृहीत धरून चालले होते. व्हेंचर हाऊसच्या 8व्या मजल्यावरची ईडीची केबिन घाटपांडेंची वाट पाहत होती. पण अचानक चक्र फिरले. रवींद्रनच्या निवृत्तीच्या आधी 3-4 महिने CEO म्हणून धवलेंदू बॅनर्जी कंपनीत आले. व्हेंचर ग्रुपच्या एका छोट्या कंपनीचे ते CEO होते. चेअरमननी बोर्डचा हा निर्णय सांगितला तेव्हा घाटपांडेंचा विश्वास बसेना. उंच, सडपातळ, गोरा धवलेंदू त्यांच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान होता. हे असं काही होईल याची घाटपांडेंनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. असा अपेक्षाभंग, अपमान अवघ्या कारकिर्दीत त्यांच्या वाट्याला आला नव्हता. हा निर्णय का झाला, पारडं का फिरलं हे त्यांना कळत नव्हतं.
रवींद्रांना घाटपांडे आवडत नव्हते, पण जाता जाता एवढा फटका लगावण्याची त्यांची क्षमता नव्हती. घाटपांडे संतापले, चडफडले. चेअरमनबरोबर त्यांच्या 2 मीटिंग्ज झाल्या. चेअरमननी त्यांना समजावलं. म्हणाले, वर्षभर धवलच्या अंडर काम कर, तो सेटल झाला की तुला नवीन असाइनमेंट देतो. जर्मनीत आपण एक कंपनी टेक ओव्हर करतोय. आय वॉन्ट टू ट्रान्सफर यू ॲज CEO देअर. विश्वास ठेव, पेशन्स ठेव, आय एम युअर फ्रेंड. खूप काही सांगितलं, पण घाव घाटपांडेंच्या जिव्हारी लागला होता. त्यांची फसवणूक झाली होती. ग्रुपमधल्या छोट्या कंपनीतून आलेल्या वयानं लहान धवलेंदू बॅनर्जीला रिपोर्ट करणं हा त्यांच्यासाठी असह्य अपमान होता. घाटपांडेच्या सगळ्या ऊर्जेचं रूपांतर हिंस्त्र सुडात झालं. धवलेंदूला अपेक्षित होती त्यापेक्षा कितीतरी जास्त अडवणूक आणि राजकारण घाटपांडे करायला लागले. घाटपांडेंनी स्वतःचा गट तयार केला आणि बाहेरून आलेल्या या बिझनेसची माहिती नसलेल्या धवलेंदूची पहिल्या आघातात गाळण उडाली. पहिल्या क्वार्टरली रिव्ह्यूमध्ये धवलेंदू अपमानित झाला. इंडिपेंडंट डायरेक्टर नाराज झाले. धवलेंदू जाऊन घाटपांडे येणार अशी चर्चा सुरू झाली. घाटपांडे ED आणि CEO धवलेंदू बॅनर्जीविषयी खाजगीत पातळी सोडून बोलायला लागले. चेअरमननी घाटपांडेंना समजावलं. घाटपांडे आणि बॅनर्जींची एकत्र मीटिंग घेतली, पण घाटपांडे बदले नाहीत. आजवर अपयश न पाहिलेले करिअरिस्ट घाटपांडे इरेला पेटले होते. जणू आपल्या कृतीतून धवलेंदूला आव्हान देत होते. चेअरमनना बजावत होते की धवलेंदूला घालवा, मला राज्याभिषेक करा, नाहीतर कंपनी नीटपणे चालणार नाही. मग चेअरमननी घाटपांडेंशी संपर्क कमी केला. धवलेंदूबरोबर त्यांची दीर्घ चर्चा झाली. VP फायनान्स आणि VP HR तेही त्या मीटिंगला उपस्थित होते. चेअरमन 3 महिन्यांकरता परदेशी गेले. आता आणखीन एक आघात पण भरती कधी ओसरली हे घाटपांडेंना कळलंच नाही. थंड डोक्याच्या धवलेंदू बॅनर्जींनी शांतपणे सूत्र आपल्या हातात घ्यायला सुरुवात केली. HR आणि फायनान्स हेडना विश्वासात घेतलं. सगळ्या प्लांट्स आणि मार्केटिंग ऑफिसेसना भेट दिली. घाटपांडेंच्या रिपोर्टीजबरोबर संवाद प्रस्थापित केला. धवलेंदूच्या व्यक्तिमत्वाची, रुजुतेची, ज्ञानाची छाप पडत गेली. वेळप्रसंगी आपण कठोर होऊ शकतो हेही त्यांनी दाखवून दिलं. घाटपांडे एकटे पडत गेले, बाजी हरत गेले तसे अधिकच बेदरकार झाले. वाद घालू लागले, अडचणी आणू लागले, राजकारण करू लागले. रोज संध्याकाळी घरी दारू पिऊ लागले. जड जिभेनी रवींद्रन, चेअरमन आणि धवलेंदूला शिव्या द्यायला लागले. घाटपांडेंची पत्नी अगतिकपणे सारं पाहत होती. नवऱ्याला आलेल्या अपयशाच्या यातना तिलाही झाल्या होत्या. नवऱ्याचं दुःख तिला कळत होतं, पण तरीही हा टोकाचा त्रागा, उद्वेग, संताप, मनस्ताप आणि आत्मनाश तिच्या समजण्याच्या पलीकडचा होता. एकही दिवस कॉर्पोरेट लाईफच्या गुंतागुंतीच्या जगात न घालवताही सगळं मनाप्रमाणे घडत नाही. मिळेल ते आदळ आपट न करता साजरं करावं लागतं. हा देशपांडे कधीच न शिकलेला धडा ती शिकली होती. असेच काही दिवस गेले आणि एक दिवशी चेअरमननी घाटपांडेंना बोलवलं. म्हणाले, आय हॅव अ न्यू असाइनमेंट फॉर यू. वी वॉन्ट टू रिस्ट्रक्चर अँड री-इंजिनियर अवर बिझनेस. हा पसारा अस्ताव्यस्त वाढलाय, तो रिस्ट्रक्चर करायला हवा. हे काम करेल असं दुसरं कोणी माझ्यासमोर नाही आहे. सो आय एम रिक्वेस्टिंग यू टू टेक ओव्हर ॲज सिनियर VP बिझनेस रिस्ट्रक्टिंग. You will continue to be on the rolls of Venture India, but report to me directly.
मी धवलेंदूला सांगितलं आहे एक डिसेंट ऑफिस 8व्या मजल्यावर रेडी करायला. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट. चेअरमनच्या ऑफिसमधनं बाहेर पडताना ते अचानक थकले. त्यांचे खांदे झुकले, मान खाली गेली. 23-24 वर्ष नोकरी झालेले घाटपांडे दुधखोळे नव्हते. गोड शब्दात त्यांना मेनस्ट्रीममधनं बाहेर काढलं गेलं होतं. अखेर ते व्हेंचर प्लाझाच्या 8व्या मजल्यावर पोहोचले होते, पण एक वाळीत टाकलेला बिनमहत्त्वाचा माणूस म्हणून. त्यांना आता जवळपास काही काम नव्हतं. कसलं तरी रुटीन दिवसभर पुरवून करणारी 2 माणसं हाताखाली होती. जणू सूड घेण्यासाठी त्यांना 8व्या मजल्यावर आणण्यात आलं होतं. दिवसचे दिवस ते आपल्या ऑफिसमध्ये बसून असत. समोर धवलेंदूच्या रूममध्ये, मीटिंग रूममध्ये निर्णय घेतले जात. कस्टमर्स, व्हेंडर्स, बँकर्स, इतर कंपन्यांचे सिनियर एक्झिक्युटिव्ह आहेत आणि बाजूला टाकलेले घाटपांडे हे सगळं बघत राहत. घाटपांडे दुसरा जॉब पाहत होतेच, पण सगळं मनासारखं जुळून येत नव्हतं. नोकरी सोडून द्यावी अशी सणक त्यांना येई, पण चैनीच्या राहणीची सवय झाली होती. मुलांचं शिक्षण पुरवायचं होतं. निवृत्तीनंतरही अशाच आरामात जगण्या एवढी तरतूद करायची होती. अजूनही कुठेतरी आशा होती की दिवस बदलतील. जर्मनीतलं टेक ओव्हर. दिवस असे जात होते आणि हरामखोर धवलेंदू अधूनमधून त्यांच्या केबिनमध्ये डोकून विचारत होता, येस मिस्टर घाटपांडे, हाऊ आर यू? अशा असहाय्य अगतिक अवस्थेतल्या घाटपांडेंशी जोशींनी सलगी वाढवली. जोशी 55-56 वर्षांचा होता. घाटपांडेंच्या हाताखालच्या दोघांपैकी हा एक होता. फारसं काही काम त्याला नव्हतं. कंपनीच्या जुन्या माणसांपैकी तो होता. चेअरमन त्याला व्यक्तिशः ओळखत होते. तसा तो आगाऊ होता. कुणाशीही सलगीनी बोलत असे. 5-5.25 फूट उंची, दाढीचे खुंट, पुढे आलेले दात आणि चमत्कारिक हसणं, असं त्याचं ध्यान त्या व्हेंचर हाऊसच्या 8व्या मजल्यावर अगदी विसंगत वाटत असे. पण जोशीला असल्या कुठल्या भावनेचा स्पर्शच होत नसे. जोशी कोणाच्याही कुठल्याही अडचणीला, घरच्या कार्याला आपणहून धावून मदत करत असे. अडल्या नडलेल्याला उपयोगी पडत असे. आणि मग या सगळ्याचं रसभरीत वर्णन ज्याला त्याला सांगत असे. दुसऱ्यांची दुःख, अडचणी समजावून घेणं, त्यावर उपाय सुचवणं, सांत्वन करणं त्याला आवडत असे. एकट्या पडलेल्या पराभूत घाटपांडेंना त्यांनी ओळखलं आणि जवळीक वाढवली. घाटपांडेंना जोशी आवडत नसे. त्याच्याशी सलगी वाढवणं त्यांना मानवण्यासारखं नव्हतं. त्यांच्या स्टेटसला शोभणारं नव्हतं. पण सध्या तरी 4 शब्द बोलायला तेवढा एकच माणूस त्यांना उपलब्ध होता. अशाच एका संध्याकाळी कुठल्या तरी मीटिंगमधून दुर्लक्षित, अपमानित होऊन घाटपांडे केबिनमध्ये आले. उद्विग्न होऊन बसले. जोशी लगबगीनं आत आला, समोर बसला, आस्थेवाईकपणे बोलला आणि अचानक घाटपांडेंचा बांध फुटला. सोसलेलं सार त्यांनी जोशीला सांगितलं. बोलता बोलता नकळत घाटपांडेंचा आवाज भरून आला. डोळ्यातले अश्रू त्यांना लपवता येईनात आणि हे सारं त्यांच्या मनाविरुद्ध घडलं. जोशींनी त्यांच्या हातावर थोपटलं, त्यांना पाणी दिलं, मशीनची कॉफी दिली. ते छोट्या ऑफिसमध्ये ते दोघेच होते. तिन्ही सांज झाली होती. मावळतीचा प्रकाश काचेच्या तावदानांमधनं झिरपत होता. 8व्या मजल्यावरनं रस्त्यावरच्या गाड्या छोट्या दिसत होत्या. रस्त्यानं पुढं जाऊन घेतलेलं वळण दिसत होतं. दूरवरचा बोडका डोंगर उदासपणे अंधारात विरघळत होता. कॉफी पिताना घाटपांडे शांत झाले. मग जोशीनं शिवशक्ती योगाबद्दल सांगितलं, महाराजांबद्दल सांगितलं. शिवशक्ती योगाचा पाया सायंटिफिक होता. ध्यान, धारणा, जप याद्वारे मन शांत करायचं. महाराजांची कृपा झाली
की ऐहिक आणि पारलौकिक दोन्हीही ऐश्वर्यांचा लाभ होतो. शिवशक्ती केंद्राची एक ब्रँच पुण्याजवळ होती. तिथे आठवड्याचं ट्रेनिंग घ्यायचं, मग घरी उपासना करता येते. महिन्यातून एकदा तरी केंद्रात जाणं, तिथल्या उपक्रमांमध्ये तन मन धनानं सहभागी होणं आवश्यक होतं. जोशी आग्रह करत होते, पण घाटपांडेंचा निश्चय होत नव्हता. आजवर या कशाशी त्यांचा संबंध आला नव्हता, पण त्याबरोबर सगळ्या बाजूनी दाटून आलेल्या अंधारात हा एक आशेचा किरण दिसत होता. पुढे काही दिवस जोशी आग्रह करत राहिले आणि घाटपांडे काहीतरी कारण सांगून केंद्रात जाणं टाळत राहिले. आणि एक दिवस घाटपांडेंना ऑफिसमध्ये हृदयविकाराचा सौम्य झटका आला. रक्तदाब मागे लागलाच होता, त्यात हृदयविकार. घाटपांडे हॉस्पिटलमध्ये असताना सर्वजण येऊन अगत्यानं भेटून गेले. चेअरमन, धवलेंदू, अन्य सहकारी. जोशी मात्र रोज येत. घाटपांडेंच्या बिछाने शेजारी बसून जप करत. घाटपांडे घरी येऊन विश्रांती घेऊ लागल्यावरही त्यांनी हा क्रम चालूच ठेवला. या आजाराच्या काळात घाटपांडेंना अनेक गोष्टी जाणवल्या. मुलाशी पूर्णपणे तुटलेला संवाद जाणवला. 12वीपर्यंत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या मुलाचं अभ्यासावरचं उडालेलं लक्ष जाणवलं. गेल्या कित्येक वर्षात आपण कंपनी बाहेरच्या जगाशी जणू संबंधच तोडलाय हे जाणवलं. मग बरं वाटल्यावर शिवशक्ती केंद्रात जायचं त्यांनी ठरवलं. आज या रविवारी तो योग आला होता. मी काय सांगतोय सर? त्यांची तंद्री मोडत जोशी म्हणाला. हा शिवशक्ती योग फार काहीच योग्यांना ठाऊक होता पूर्वी. ते कोणालाही त्याची दीक्षा देत नसत. पण महाराज म्हणजे काय? साक्षात दयाघन हो. सर्वसामान्यांसाठी ही ज्ञानाची गंगा आणायचं त्यांनी ठरवून टाकलं. ते या निश्चयानंच हिमालयातून एकांतातून लोकात गलबल्यात आले. ते नेहमी म्हणतात, नदी ओलांडलेल्याला मागच्याला हात देण्यासाठी पाण्यात पुन्हा पाय टाकायलाच लागतो, मागे वळावंच लागतं. सुरुवातीला 2 काशाय वस्त्रांखेरीज त्यांच्याकडे काही नव्हतं, पण हृदयात वज्र निर्धार होता. गुरूंवर अभंग निष्ठा होती. मग शिष्य परिवार जमला, केंद्र निर्माण झालं, शाखा निघाल्या. आपल्या केंद्राचे प्रमुख शिवदे काका त्यांचे शिष्य आहेत. फार अधिकारी माणूस बरं का. अहो, आपलं भाग्य म्हणून ते आपल्या केंद्राचे प्रमुख आहेत. महाराज कुठे असतात? मुख्य आश्रम पॉंडेचेरीला आहे, पण महाराज फिरत असतात. म्हणतात, प्रभूंनी माझ्या पायांना हे चक्र लावलंय, मी निमित्त मात्र. त्याचं काम तो करून घेतोय. पण मी कधी ध्यान वगैरे नाही केलेलो. काळजी करू नका सर. सगळं साधं सोपं आणि सायंटिफिक आहे. आता मला सांगा, तुमच्यात, माझ्यात आणि या जगातल्या प्रत्येकात चैतन्य आहे. चेतनेशिवाय पानही हलणार नाहीत आणि पृथ्वीसुद्धा फिरणार नाही. बरोबर आहे का नाही? हो. मग तुम्ही त्याला गुरुत्वाकर्षण म्हणता, विद्युत म्हणता, अणुऊर्जा म्हणता. आमचा योग त्याला चेतना म्हणतो. ही चेतना म्हणजे शिव. अच्छा. आणि आपण सगळे सतत कर्म करतो, वासना बाळगतो, आपल्याला विकार असतात. या सगळ्या मागे इच्छाशक्ती असते. ती नसेल तर नुसतं चैतन्य काहीच करू शकणार नाही. जीवनाचीच इच्छा नसेल तर शरीर श्वासही घेणार नाही. हे झालं सामान्य जीवाच्या पातळीवर. विश्वव्यापी शक्ती सूर्याला, वाऱ्याला संचलित करते. शिव आणि शक्ती यांच्या अद्वैतातून हे विश्व साकारलंय. हे जाणून घेऊन त्यांच्याशी जोडलं जाणं म्हणजे शिवशक्ती योग.
राजाभाऊ म्हणजे शिवदे काका म्हणतात, आपण जोडलेले असतोच, आपण ते फक्त जाणून घ्यायचं असतं. पण हे करायचं कसं? गुरुकृपा आणि साधना. महाराज म्हणतातच, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. होतं काय, आपण कर्म करतो, त्याची फळं भोगतो, ती भोगताना पुन्हा कर्म करतो. हे दुष्टचक्र भेदायचं तर चित्त शुद्ध हवं. त्यासाठी ध्यान करायचं. म्हणजे हळूहळू शुद्ध चैतन्याचा आविष्कार आपल्या हृदयात व्हायला लागतो. फक्त सत्कर्मच घडू लागतात. शक्तीच्या जपामुळे जुनी दुष्कर्म भस्म होतात. त्यांच्या फलातून आपण मुक्त होतो. जपाचं कवच तयार झालं की कोणाच्या वाईट इच्छा, द्वेष आपल्यापर्यंत पोचतच नाहीत. उलटे त्या व्यक्तीवरच उलटतात. हे सगळं ट्रेनिंगमध्ये शिकवतात? ट्रेनिंगमध्ये सुरुवात होते. ध्यान शिकवतात, जपाची दीक्षा देतात. राजाभाऊंना तो अधिकार महाराजांनी दिलाय. ट्रेनिंगसाठी आठवडाभर आश्रमातच राहायचं असतं. नंतर जेवढा संपर्क ठेवाल, मार्गदर्शन घ्याल, घरी ध्यान जप कराल, तेवढी प्रगती होते. 3 महिन्यात फरक दिसेल. मन शांत होईलच, पण एक एक अडचण दूर व्हायला लागेल. गुरुकृपा झाल्यावर कुठले भोग शिल्लक राहणार हो. एक सांगायचं राहिलं, ट्रेनिंगच्या वेळी 25,000ची गुरुदक्षिणा द्यायची. खर्च वगळता अशी जमलेली सगळी रक्कम आम्ही लोककल्याणार्थ खर्च करतो. बोलता बोलता केंद्र आलं. बऱ्याच मोठ्या रिकाम्या जागेवर केंद्राचं आवार पसरलेलं होतं. मध्यभागी मुख्य इमारत होती. बाजूला छोट्या कुट्यांसारख्या बांधलेल्या खोल्या होत्या. छान राखलेली हिरवळ होती, झाडं होती. घाटपांडेंना वाटलं होतं त्यापेक्षा जोशींची इथे जास्त वट होती. मुख्य दरवाजावरच्या माणसापासून सर्वजण त्यांना ओळखत होते. जोशीही घरच्यासारखे वावरत होते. घाटपांडे जोशींच्या मागून मुख्य इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून निघाले. आसपास माणसं वावरत होती. दूर एखाद्या कुटीजवळच्या झाडाखाली बसून कोणी ध्यान करत होतं. सगळीकडे शांतता होती. आवारात शिरल्यापासून नेहमी मोठ्या आवाजात बोलणारे जोशी हळू आवाजात बोलत होते. अशा शांततेत घाटपांडे पहिल्यांदाच आले होते. जोशींनी घाटपांडेंचा परिचय राजाभाऊंशी करून दिला. मध्यम उंचीचे, पसरट अंगाचे राजाभाऊ खर्जात बोलत होते. चेहरा शांत होता. साधा लेंगा झब्बा त्यांनी परिधान केला होता. बोलता बोलता शांतता झाली की शिव 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 असं म्हणण्याची त्यांची लकब लक्षात येण्याजोगी होती. वास्तविक पुढच्या 3 महिन्यांच्या ट्रेनिंगच्या बॅच ठरल्या होत्या, पण जोशींनी वजन वापरून राजाभाऊंना गळ घातली. लगेचच्या बॅचमध्ये घाटपांडेंची वर्णी लावली. घाटपांडे भारावून गेले. ट्रेनिंगची गुरुदक्षिणा आणि जोशींनी सुचवलेली 11,000ची देणगी असे दोन्हीही चेक त्यांनी लगेच फाडून दिले. मग राजाभाऊंनी त्यांना आतल्या दालनात नेलं. इथे विजेचा फक्त एक मंद दिवा होता. महाराजांची ध्यानस्थ बसलेली चांदीची मूर्ती होती. मूर्तीसमोर 2 मोठ्या चांदीच्या समया तेवत होत्या. वातावरणात शांतता होती. उदबत्त्यांचा सुगंध होता. मंद उजेडाला सरवल्यावर घाटपांडेंना दिसलं की 2-3 साधक सतरंजीवर महाराजांसारख्या ध्यानमुद्रेत बसलेत. जोशींनी मूर्तीपुढल्या चौरंगावर डोकं ठेवलं. ते बऱ्याच वेळाने वर उचललं. राजाभाऊ हाताची घडी घालून बाजूला उभे होते. अस्पष्टपणे शिव 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 असा जप करत होते. जोशी मागे आले. त्यांनी खूण केली तसे घाटपांडे पुढे आले.
त्यांनी चौरंगावर डोकं टेकवलं आणि अचानक त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धाराच लागल्या. हुंदक्यावर हुंदके येत होते. ते गदगदून रडत होते. 3 वर्ष भोगलेल्या सगळ्या वेदना, सगळी अवहेलना, सगळे मनोभंग त्यांच्या डोळ्यातून वाहत राहिले. आणि शिव 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 असा जप करणाऱ्या राजाभाऊंकडे साभिप्राय बघत जोशी घाटपांडेंच्या पाठीवरनं हात फिरवत राहिले. घाटपांडे गाडीच्या मागच्या सीटवर आरामात बसले होते. त्यांनी लेंगा झब्बा परिधान केला होता. शेजारी बसलेला त्यांचा चुलत भाऊ अरविंद अंग चोरून बसला होता. एकतर त्याला इतक्या भारी गाडीत बसायची सवय नव्हती. नशिबाचे तडाखे खाऊन चुकल्यावर फार स्नेह नसलेल्या श्रीमंत चुलत भावाबरोबर आध्यात्मिक केंद्रात जाताना तो संकोचून गेला होता. ड्रायव्हर केंद्राच्या दिशेनं सवयीच्या रस्त्यावरनं आरामात गाडी चालवत होता. घाटपांडे आपल्याच नादात होते. सांगत होते, अरविंद, तुला माहिती आहे ना 2 वर्षांपूर्वी माझी काय परिस्थिती झाली होती. ऑफिसात प्रॉब्लेम्स, तब्येत डाऊन, घरात प्रॉब्लेम्स. पण श्रीधर भाऊ जोशींमुळे या मार्गात आलो. आठवड्याचं ट्रेनिंग घेतलं. आधी 15 मिनटंसुद्धा बसता येत नव्हतं. मग एकाग्रता व्हायला लागली. जपाची दीक्षा घेतली. ध्यान जप करायला लागलो. तसं पूर्वकर्म नष्ट होताना, जळून भस्म होताना जाणवायला लागलं. मन शांत झालं. प्रकृती सुधारली. माझे रिपोर्ट बघून डॉक्टर चकित झाले. बियर फार वाढली होती. आता क्वचित घेतो. वर्षभराच्या आत नोकरी मिळाली. मोरेश्वर लिमिटेड छोटी आहे. व्हेंचरसारखी प्रोफेशनल मॅनेजमेंट नाही आहे. पण मी इथे बोर्डावर आहे. जवळजवळ मीच सगळं बघतो. मालक इंग्लंडला असतात. त्यांच्या मुलाला या कंपनीत इंटरेस्ट नाही. महिन्यातून एकदा रिपोर्टिंग, बास. महाराजांना बोललो, वर्षात कंपनीचा टर्नओव्हर दुप्पट झाला तर केंद्रातल्या मूर्तीला चांदीची छत्री करीन. अरे काय चमत्कार तुला सांगू. टर्नओव्हर दुपटीपेक्षा जास्त झाला. मग मस्त समारंभ करून महाराजांना छत्री अर्पण केली. आता मी इथल्या ट्रस्टचा एक ट्रस्टी आहे. महाराजांचं दर्शन मिळत असतं. सगळ्यात गंमत म्हणजे आमचं काहीही न ऐकणारा अथर्व केंद्रात यायला लागला. ध्यान जप करायला लागला. अभ्यास सुधारला. सगळं गाडं स्मूथ झालं. आता आम्ही तिघेही उपासना करतो. अथर्व यंदा बहुधा युवा शाखेचा प्रमुख होईल. राजाभाऊ खूप वेळा आपल्या घरी येऊन जातात बरं. ऐकता ऐकता अरविंदच्या मनाला थोडी उभारी आली. त्याला वाटलं की त्याच्यापुढे नियतीने उभ्या केलेल्या भिंतीला भेग पडली आहे. प्रकाश झिरपतोय. त्याच्या जरा जवळ सरकत घाटपांडे खाजगी आवाजात म्हणाले, या गोष्टी कुणाला सांगू नयेत. स्वतः जवळच ठेवाव्यात. पण तुला म्हणून सांगतो, मला महाराजांच्या कृपेची प्रचिती येते. स्वप्नात त्यांचं दर्शन घडतं. ध्यान करताना मंजूळ घंटानाद ऐकू येतात. सुगंध येतात. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात उमाकांत घाटे लिखित कथा प्रचिती. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि मुख्य म्हणजे भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा. नमस्कार.